हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की सुप्रीम कोर्ट बॅन्स क्लास सेट एक्स बुक ऑर्डर सीजर ऑफ कॉपीज. बरोबर. आपल्याला माहिती की आर्टिकल एनसीआरटी जी मध्ये करप्शन इन ज्युडिशरी वगैरे याच्यावरती एक आर्टिकल आलं होतं. बरोबर. त्याच्याशी रिलेटेड मग चीफ जस्टिस आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय की तिचे आर्टिकल होतं, ते आर्टिकल असेल ती जी एनसीआरटी कॉपी होती ती बॅन करा. त्याची जी त्याच्यानंतर ज्या कॉपी होत्या त्या ज्या आहेत ऑलरेडी त्या बंद करा, ज्या पाठवल्या गेल्यात ऑलरेडी ते परत मागवून घ्या वगैरे वगैरे. मग जी एनसीआरटी होती त्यांनी माफी मागितली. बरोबर, ते सर्व इश्यू झाला. याच्यामध्ये एक्झामसाठी आपल्याला काय काय महत्वाचं आहे. बरोबर. मला जसं माहिती आहे की आपल्याला ज्युडिशरी ओव्हरऑल चर्चेमध्ये मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. त्याच्यामध्ये मग त्यांचं सिलेक्शन, अपॉइंटमेंट वगैरे त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ह्या प्रीसाठी महत्वाच्या. त्याचबरोबर मग ज्युडिशरी वर्सेस एक्झिक्युटिव्ह ही जी ह्याचा पॉइंट आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला ऑर्गन्स कोणते कोणते आहेत आपले तसे एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर. बरोबर. आपण काय करतो मग त्याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स आपण जे फॉलो करतो त्याच्यामध्ये आपण सेपरेशन ऑफ पॉवर आणि आपण इंडियाने त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय त्याच्यामध्ये फॉलो करतो चेक अँड बॅलन्स. बरोबर. तर आपल्याकडं सेपरेशन ऑफ पॉवर तर आपण इंट्रोड्यूस केलंय, पण ते कम्प्लीट आणि एकदम ऑटोक्रेट असं आहे का ते नाही. त्याच्यामध्ये आपण चेक अँड बॅलन्स आपण सिस्टीम जी आहे ती इंट्रोड्यूस केली होती, जेणेकरून कसं की ज्युडिशियरीवर एक्झिक्युटिव्हचा असावा, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरवर ज्युडिशियरीचा असणार, एक्झिक्युटिव्हवर लेजिस्लेचरचा असणार. हे जे कम्प्लीट आहे प्रत्येक ऑर्गन एकमेकांवर चेक बॅलन्स पण ठेवणार आणि बऱ्यापैकी प्रमाणात ते सेपरेशन सुद्धा राहणार त्यांच्या पॉवरमध्ये. सो ह्या ज्या दोन टर्म आहेत त्या महत्वाच्या ठरतात. त्याच्यावरती प्री मेन्समध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो GS2 मध्ये. बरोबर. त्याचबरोबर मग ज्युडिशरी बद्दल विचारलं जाऊ शकतं की जस्टिस डिलेड. बरोबर. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. मग काही डेटा असेल तो माहिती पाहिजे आपल्याला. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मेनसाठी इम्पॉर्टंट असू शकतात. पुढची न्यूज काय होती की द शिफ्ट ऑफ क्रिटिकल मिनरल्स टू इंडिया स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट. बरोबर. स्ट्रॅटेजिक सेंटर. मग परत आपल्याला माहिती की जे क्रिटिकल मिनरल्स आहेत येणारा जो टाइम असेल तो रिन्युएबल एनर्जी झाला, त्याचबरोबर कन्व्हेन्शनल जी कंबस्टेबल एनर्जी त्याच्यापासून दूर जाण्याचा टाइम आहे. आता बरोबर. येणाऱ्या टाइम मध्ये ज्यांच्याकडे रेअर अर्थ एलिमेंट्स, क्रिटिकल मिनरल्स यांच्यावरती ज्यांचा कंट्रोल असेल. बरोबर. त्यांच्याकडेच एनर्जीचा कंट्रोल असेल आणि ज्यांच्याकडे एनर्जीचा म्हणजे असं काय सोर्सेस झाले. बरोबर. एलिमेंट सोर्सेस ज्यांच्याकडे त्यांचा कंट्रोल असेल त्यांच्याकडेच येणारे टाईममध्ये एनर्जीवर कंट्रोल असेल. ज्यांचा एनर्जीवर कंट्रोल असेल त्यांच्याकडेच टेक्नॉलॉजीचा कंट्रोल असेल आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचा कंट्रोल असेल त्यांच्याकडे वर्ल्डचा कंट्रोल असेल. बरोबर. त्याच्यामुळे हा जो एलिमेंट सोर्सेस वाला जो मुद्दा आहे तो इन्शुअर करायला गव्हर्नमेंटनी काय काय केलं. MMDR ऍक्ट आणला. त्याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्सची जी लिस्ट होती ती इंट्रोड्यूस केली. त्याच्यामध्ये 30 मिनरल्स आहेत आता. बरोबर. त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली अपग्रेडेशन करत राहतो. त्याच्यानुसार आपण एनर्जी प्रोड्यूस करण्यावरती भर देतो. मग आपण सोलर एनर्जी असेल त्याच्यामध्ये जसं आपण काल पाहिलं की सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल ह्याच्यासाठी सुद्धा हे एलिमेंट लागतात. बरोबर. मग हे जे एलिमेंट आहेत ही एनर्जी आपल्याला सिक्युअर करायची असेल तर एलिमेंट सोर्सेस आहेत ते सिक्युअर झाले पाहिजेत. पण इंडियाकडे त्याचे रिझर्व्ह आहेत का प्रॉपरली सर्व याचे तर नाहीयेत. त्याच्यामुळे मग काय करावं लागतं आपल्याला ग्लोबली पाहावं लागतं. मग ग्लोबली अशा वेळेस आपल्याला त्या त्या कंट्रीज बरोबर पार्टनरशिप करावी लागते. जसं आपण म्हणलं की आपण ब्राझील बरोबर सध्या पार्टनरशिप केली. अजून कोणाकोणाकडे असे रिझर्व्ह आहेत. असे रिझर्व्ह चायनाकडे आहेत, ऑस्ट्रेलिया झालं, UK झालं, US झालं. यांच्याबरोबर करावे लागेल जेणेकरून कसं की ते एलिमेंट्स असतील त्यांची त्याच्यानंतर त्यांना एक्स्ट्रॅक्ट करण्याची, त्यांची रिफायनिंग करण्याची, त्यांना टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात आणि एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी वापरण्याची जी टेक्नॉलॉजी त्याला सुद्धा मास्टर करण्यासाठी आपल्याला त्यांची गरज आहे. मग ही जी ओव्हरऑल आहे की सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे. या एलिमेंट्सची सप्लाय चेन आहे ते इन्शुअर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर ॲग्रीमेंट्स वगैरे करावे लागतात. मग आता कसं होतं की ज्यांच्याकडे जे आहेत हे एलिमेंट सोर्सेसची जे इनफ अबंडंट प्रमाणात त्यांच्याकडे रिझर्व्हज आहेत, ते प्रोडक्शन करू शकतात. असे देश काय करतात जिओपॉलिटिकल इंटरेस्ट वगैरेसाठी काइंड ऑफ ब्लॅकमेल केल्यासारखं करतात, की तुम्ही आमची जिओपॉलिटिकल इंटरेस्ट त्याची काळजी घ्या. मग आपण ही जी सप्लाय चेन असेल ती कंटिन्युअसली ऑन रूट राहील. बरोबर. मग आपल्याला ते इन्शुअर करायला की असं नाही व्हावं आणि त्याचबरोबर आपली फॉरेन पॉलिसी जी आहे ती इंडिपेंडंट राहावी. बरोबर. कोणाच्याही दबावाखाली ती नाही वळवता यावी. यासाठी आपल्याला याचा सप्लाय चेन जे आहे ते इन्शुअर करणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने जे आपला क्रिटिकल मिनरल्सचं जे इंडिया एक स्ट्रॅटेजिक सेंटर म्हणून उभं राहायला लागलं. बरोबर.
पुढची न्यूज परत एकदा की इंडिया सिक्युरिटी इंटरेस्ट लिंक टू स्टेबिलिटी इन वेस्ट एशिया मोदी. बरोबर. आता मोदीजी परत एकदा 10 वर्ष ऑलमोस्ट 9 ते 10 वर्षानंतर इस्रायलला गेलेले आहेत. बरोबर. मग आता आपल्याला प्रीसाठी काय काय माहित पाहिजे. इंडिया इस्रायलचे जे आहेत ते बेसिक रिलेशन्स मध्ये आपण जसं म्हणलं की डिफेन्स रिलेटेड पाहिलं ती डिफेन्स रिलेटेड आपण कॉपरेशन कुठं कुठं करतो, काय काय करतो. मग त्याच्यामध्ये आपण जसं म्हणलं बराकेट झालं, आयर्न बीम झालं. बरोबर. मग ती कोणते म्हणजे ते आर्मामेंट्स काय आहेत, ते कसे आहेत, मग ते एअर टू एअर मिसाईल आहेत, काय ते एअर डिफेन्स सिस्टम आहेत, त्या गोष्टी झाल्या. मग त्यांची काही काही स्पेसिफिकेशन त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर सायन्स टेक रिलेटेड झालं की इस्रायलने आपले काही राज्य जसं हरियाणा, जयपूर यांच्या हरियाणा, राजस्थान यांच्याबरोबर त्यांनी ॲग्रीमेंट्स केलेले आहेत. बरोबर. मग त्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर आपण ग्लोबली सुद्धा त्यांच्याबरोबर कनेक्ट आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते जसं I2U2 नावाचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये काय इंडिया, इस्रायल, UAE आणि USA हे ग्रुप झाले. त्याचबरोबर आपण म्हटलं की IMEC प्रोजेक्ट झाला. तसं आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली अनाउन्स झाले हेक्सागोनल अलायन्स झाली. आता हे जे इंटरनॅशनल ग्रुपिंग्स आहेत, ह्यांच्याबद्दल सुद्धा आता आपल्याला माहित पाहिजे प्रीसाठी की ही ग्रुपिंग्स काय काय आहेत, त्याचे मेंबर्स कोणते कोणते आहेत, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय काय. बरोबर. मग आयएमएक्सचं त्याचं आयएमएक्स जो प्रोजेक्ट आहे त्याचं इंडियासाठी महत्व काय, हेक्सागोनल अलायन्स आहे त्याचं इंडियासाठी महत्व काय. हा जो ओव्हरऑल रिजन आहे वेस्ट एशियाचा, त्याला असं का म्हटलं गेलंय की इंडियाचं सिक्युरिटी इंटरेस्ट जे आहेत ते वेस्ट एशियाच्या स्टेबिलिटीशी कनेक्टेड आहेत. बरोबर. मग आता ही गोष्ट आपली कुठं कुठं आपली जी फॉरेन पॉलिसी म्हणजे GS2ची IR, बरोबर. आणि ते कुठं लिंक करायला लागले ते GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी बरोबर कनेक्ट व्हायला लागले. मग हे रिलेशन का सांगितलं जाते, हा जो रिजन आहे वेस्ट एशिया तो इंडियासाठी का महत्वाचा आहे. मग तिथले अरब कंट्रीज पण झाले. मग त्याच्यानंतर दुसरी कोणती ऑर्गनायझेशन की गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल येते. मग आपण इंडिया आणि इस्रायलचे रिलेशन जेवढे डीप होत जातील मग आपण अरब कंट्रीज जे झाले, बरोबर, किंवा गल्फ रिजन जो झाला त्या कंट्रीज पासून दूर जातोय का आपण त्यांच्याबरोबर सुद्धा कॉपरेशन करतोय. मग अशा कंडिशन मध्ये I2U2 थ्रू इंडिया, इस्रायल आणि सार्क हळूहळू एकत्र येत आहेत का? मग ह्याच्याशीच रिलेटेड एक अकॉर्ड होता, अब्राहम अकॉर्ड म्हणून होता. ज्याच्याबद्दल UPSC मध्ये क्वेश्चन आला होता प्री मध्ये की हा काय आहे? बरोबर. मग अरब कंट्रीज आणि इस्रायलला जवळ आणण्याचा एक प्रयत्न होता USA चा. मग हा काय आहे? बरोबर. याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. पुढची न्यूज काय होती की ओम बिर्ला रिकॉन्स्टिट्यूट्स प्रोब पॅनल अगेन्स्ट जस्टिस वर्मा. बरोबर. आपल्याला माहिती की हायकोर्टचे हे जज होते त्यांच्यावरती एक प्रोब आला होता. आता आपल्याला माहिती पाहिजे की हायकोर्टचे जे जजेस असतात त्यांच्या रिमूव्हलची प्रोसेस काय आहे. बरोबर. आता इथून सगळंच माहित पाहिजे की त्यांची अपॉइंटमेंट पासून त्यांना ओथ कोण देतं वगैरे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी जसं सुप्रीम कोर्ट वगैरे हायकोर्ट बद्दल UPSC प्रश्न विचारताना विचारलं होतं की ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या ज्या कंडिशन्स आहेत, ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिल्या गेलेल्या आहेत की कोणत्या ऍक्ट नुसार केल्या गेलेल्या आहेत. बरोबर. या बाबतीत UPSC तिथं ट्रॅप होती की असे असे क्वेश्चन असतात. मग आपल्याला माहिती की आपल्याला विचारलं जाऊ शकते की रिमूव्हल ऑफ हायकोर्ट जजेसची प्रोसिजर काय आहे. मग ती जी प्रोसिजर आहे ती कॉन्स्टिट्युशनली डिराइव्ड आहे की लिगली आहे. तर आपल्याला माहित पाहिजे की त्याच्यानंतर एन्क्वायरी ऍक्ट जो आहे, बरोबर. याच्यानुसार जस्टिस हायकोर्ट जजेस वगैरे जे आहे, बरोबर, त्यांच्या रिमूव्हलची प्रोसेस सांगितली गेलेली. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की लोकसभेचे 100 मेंबर्स आणि राज्यसभेचे 50 मेंबर्सनी मोशन जे असेल एक लेटर किंवा त्यांनी साइन केलेलं लेटर जे असेल ते लोकसभेच्या स्पीकरला आणि राज्यसभेच्या बाबतीत चेअरमनला दिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर स्पीकर आणि चेअरमनकडे डिस्क्रिप्शन राहतं की ते जे असेल आलेलं matter, ते ऍक्सेप्ट करायचं की नाही. पण एकदा जर त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर त्याच्यानंतर म्हणजे स्पीकर असेल आणि चेअरमन असतील त्यांना एक पॅनल गठीत करावं लागतं थ्री थ्री मेंबरचं, ज्याच्यामध्ये कोण असणार मग ते आपल्याला माहित पाहिजे की सुप्रीम कोर्टाचे जजेस, हायकोर्टचे जजेस आणि डिस्ट्रिक्ट जजेस असतात. त्याच्यानंतर मग त्यांनी जर ते प्रूव्ह करणार की ते इन्व्हेस्टिगेशन करणार की खरंच त्यांनी काही प्रॉब्लेम केला होता का, करप्शन वगैरे काही केलं होतं का. आणि त्याच्यानंतर तो जो रिपोर्ट असेल तो लोकसभेत आणि राज्यसभेत मांडला जाईल. स्पेशल मेजॉरिटीनी तो पास झाला पाहिजे सेपरेटली. लोकसभेत टू थर्ड मेजॉरिटी आणि त्याचबरोबर राज्यसभेत सुद्धा स्पेशल मेजॉरिटीने पास झाला. त्याच्यानंतर तो प्रेसिडेंटकडे जाणार आणि प्रेसिडेंटनी साईन की त्या जजचं असेल ते रिमूव्हल होणार. बरोबर. ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ती आपल्याला मग परीक्षेसाठी महत्वाची बनून जाते. पुढची न्यूज काय होती की टेक्सटाईल एक्सपोर्टर्स सीक रिस्टोरेशन ऑफ रोड टेप. बरोबर. आता ही रोड टेप काय आहे, आपल्याला ती स्कीम आपल्याला माहित पाहिजे. तर ती स्कीम काय की आपण जे एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये जे टॅक्सेस लागतात ओव्हरऑल एक्सपोर्ट करणाऱ्या मालवरती,
त्याच्यामधून रिमिशन भेटलं पाहिजे त्या एक्सपोर्टर्सला. ही जी स्कीम आहे ती आपल्याला माहित पाहिजे प्रीसाठी. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कदाचित त्याच्यावरती मेन्समध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओव्हरऑल इन जनरलमध्ये, की जसं आपल्याला माहिती आहे की आपण FTP आपण म्हणलं की फॉरेन ट्रेड पॉलिसी आपण लॉन्च केली होती 2023 मध्ये, त्याच्याशी लिंक करून की आपलं जे 2030 पर्यंत जे टार्गेट होतं $2 ट्रिलियन ते आपण कसं अचीव्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये FTP जे आपण बरेच FTA जे साईन केले होते, फ्री ट्रेड अग्रीमेंट्स वगैरे, त्याच्यानंतर USA बरोबर टर्म ट्रेड करत होतो आपण. तर ती आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करण्यामध्ये कशा पद्धतीने मदत करू शकते. मग त्याच्यानंतर मग आपल्याला एक्सपोर्ट जर वाढवायचं असेल, त्याच्यामध्ये अजून आपण काय काय एफर्ट्स घेतले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून किंवा अजून एक की रोड टेपचा त्याच्यामध्ये काय काय यूज होऊ शकतो, बरोबर. मग टेक्सटाईल जो एक्सपोर्ट आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे की आपण टेक्सटाईल एक्सपोर्ट किती करतो, बरोबर. अ, किती करतो, कोणाकोणाला करतो, कोणत्या कोणत्या एरियाजमध्ये करतो. त्याच्यामध्ये ओव्हरऑल टेक्सटाईलमध्ये इंडियाची ग्लोबली रँक किती आहे. त्याचबरोबर मग इंडियाची ग्लोबली रँक किती, त्याच्यामध्ये इंडियामध्ये जे वेगवेगळे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये कोणते स्टेट्स सगळ्यात जास्त करतात, बरोबर. मग ती गोष्ट झाली की स्टेट्स कोणते करतात, कोणत्या स्टेट्सची रँकिंग झाली. त्याचबरोबर मग जे हे टेक्सटाईल एक्सपोर्ट करायचं त्यासाठी लागणारं आपलं जे कॉटन आहे, कॉटनची सगळ्यात जास्त जे प्रोडक्शन आहे ते कुठं होतं, कॉटनच्या प्रोडक्शन बाबत आपण ग्लोबली कुठं आहे, या सर्व ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला प्रीसाठी महत्वाच्या असतात. पुढची न्यूज काय होती की सिव्हिलियन डेथ टोल इन सुदानवर मोर दॅन डबल इन 2025 सेज UN, बरोबर. आपल्याला माहिती की सुदानमध्ये वॉर चालू आहे ना, त्याच्याबद्दल युएनचा रिपोर्ट होता की ते जे 2025 मध्ये त्यांची जी डेथ होती, डेथ टोल होता, तो 2025च्या तुलनेत जास्त झालेला आहे, बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे ही टर्म की सुदानमध्ये वॉर चाललाय, मग ते कोणामध्ये चाललंय. जसं प्रीमध्ये 22-23 मध्ये विचारलं होतं की कोणत्या कंट्रीज रिलेटेड आणि तिथला जो मेजर इश्यू होता, मग गृहकलह असेल, सिव्हिल वॉर वगैरे ह्या सर्व गोष्टी विचारल्या होत्या. मग ह्याच्यामध्ये काही काही जे लोकेशन असतील अशा कंट्रीज बद्दलचे ते सुद्धा माहित पाहिजे, बरोबर. मग सुदान कंट्रीज झाली, त्याची जिओग्राफी, लोकेशन झालं. त्याच्यानंतर इंडिया बरोबरचे त्यांचे रिलेशन्स काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पुढची न्यूज काय होती की ऍटलीस्ट 25 किल्ड इन 2 जिहादिस्ट अटॅक इन नॉर्थ ईस्ट नायजेरियन स्टेट, बरोबर. मग हे कुठून आले, मॅदुगुरी, बरोबर. मग नायजेरियन जे स्टेट आहेत, बरोबर. मग नायजेरिया कुठे आहे त्याचं लोकेशन माहित पाहिजे. ह्याचे जे प्लेसेस दिलेत ह्याच्यामधले, बरोबर. मग टाउन्स ऑफ मादागली, हॉंग हे जे आहेत हे प्लेसेस इन न्यूज मध्ये, मग आपल्याला विचारलं जाऊ शकतं की हे प्लेसेस कोणत्या स्टेट बद्दल किंवा कोणत्या कंट्री बद्दल आहे. मग परत त्याचे लोकेशन, बरोबर. मग याची जिओग्राफी, क्लायमेट वगैरे काय आहे, इंडिया बरोबर त्याचे रिलेशन्स कसे आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. हा होता आजचा हिंदी पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.